फायनली जम्मूमध्ये पावसासोबतच थंडीचं देखील आगमन झालेलं आहे. आता थोडी थोडी थंडी इकडे वाढलेली आहे. तर हे बघा सकाळी सकाळी अशी छान थंडीगार हवा चालू होती. भरपूर अशी गरमी पडते जम्मूमध्ये. तर थंड वातावरण झालं की थोडं फ्रेश वाटायला लागतं. तर सकाळी सकाळी जी काही माझी कामं होती ना ती पूर्ण झालेली आहेत आणि त्यानंतर मी आता करून घेते देवपूजा. तर आज मला कलशची पूजा करून घ्यायची होती, म्हणजे कलशचं पाणी वगैरे देखील चेंज करायचं होतं. तर त्यामुळे मी पहिले तुळशीची पूजा करून घेतली, कारण ते कलशातलं पाणी तुळशीला टाकत असते. त्यानंतर आंब्याची पानं वगैरे नवीन आणली आणि देवपूजा जी होती ती करून घेतली. तोपर्यंत मुलं उठून अंघोळ करून रेडी झालेले होते, त्यांना नाश्ता दिला. तर आज नाश्त्यामध्ये मी ना मटकीची उसळ बनवलेली होती. मुलांना एवढी आवडत नाही, त्यामुळे त्यासोबतच मी त्यांना ॲपल देखील दिलं आणि मुलांसोबतच मी देखील नाश्ता करून घेतला. तोपर्यंत दुपारच्या जेवणाची देखील वेळ झालेली आहे आणि सकाळच्या मटकीमधूनच मी अर्धी मटकी उरवून ठेवलेली होती. त्याचीच मी आता भाजी बनवून घेणार आहे. थोडे शेंगदाणे खोबरं वगैरे टाकून भाजी बनवून घेते. तर मी मटकीची भाजी बनवताना ना एक शिटी लावून घेते कुकरला, त्यामुळे लवकर शिजते आणि लगेचच चपात्या वगैरे बनवून घेणार आहे. आणि ही जी सकाळच्या कामांची वेळ असते ना ही इतकी पटकन जाते, कळतच नाही केव्हा दुपारच्या जेवणाची वेळ होऊन जाते. त्यामुळे मी इथं पटापट आता स्वयंपाक करून घेते. भाजी झालेली आहे, एका साईडला लगेच चपात्या बनवून घेणार. तर असा आजचा माझा सिंपल असा ब्लॉग होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.